नमस्कार. ऑनलाईन स्कूल या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅलेट युनिटविषयीची सविस्तर माहिती करून घेणार आहोत. बॅलेट युनिटमधील सेक्शन कोणते असतात, त्यानंतर त्याच्यावर किती उमेदवारांची संख्या मावू शकते किंवा बसू शकते याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर मग पाहूया बॅलेट युनिटविषयीची माहिती. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा. मतदान युनिटला इंग्रजीमध्ये बॅलेट युनिट असं म्हणतात. मतदान युनिटमध्ये निवडणुकीचे तपशील, अनुक्रमांक आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे व छायाचित्र तसेच त्यांना वाटप करण्यात आलेली निवडणूक चिन्ह यांचा समावेश असलेली मतपत्रिका प्रदर्शित केलेली असते, लावलेली असते. प्रत्येक उमेदवारासमोर निळे बटन असतं. हे बटन दाबून मतदार आपल्या स्वतःच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊ शकतो. प्रत्येक उमेदवार नावासमोर लाल दिवा असतो. मतदान केल्यानंतर तो लाल दिवा लागतो आणि बीपचा आवाज येतो. अशा पद्धतीनं बॅलेट युनिट ही माहिती असते. त्यानंतर एका कंट्रोल युनिटला म्हणजे CUला जास्तीत जास्त 24 बॅलेट युनिट जोडता येतात. 4पेक्षा अधिक युनिट वापरायचे असल्यास 5व्या, 9व्या, 13व्या, 17व्या आणि 21व्या मतदान युनिटमध्ये पॉवर पॅक टाकणे आवश्यक असते. अंध व दृष्टीहीन व्यक्तीच्या सोयीसाठी प्रत्येक निळ्या बटनाच्या जवळ उजव्या बाजूला ब्रेल लिपीतील अंक लिहिलेले असतात. आपण जर बॅलेट युनिट पाहिलं तर त्या ठिकाणी ब्रेल लिपीतील अंक लिहिलेले आपण पाहू शकतो. पुढे जाऊया. मतदान युनिट म्हणजेच बॅलेट युनिटला बॅलेट युनिटचे एकूण 6 भाग पडतात. पहिला भाग जो असतो तो व्हीव्हीपॅटला जोडणारी केबल म्हणजेच इंटरकनेक्टिंग केबल असं त्याला म्हणायचं. या ठिकाणी दाखवलेलं बघा कनेक्टिंग केबल. 2 नंबरचा भाग असतो रेडी लॅम्प म्हणजेच. तिसरा असतो तो थंब व्हील. चौथा उमेदवारांसाठी बटन म्हणजेच कॅन्डिडेट बटन असतो. 5वा जो भाग आहे तो उमेदवारांसाठी दिवा असतो म्हणजेच लाल दिवा, कॅन्डिडेट लॅम्प. 6 नंबरचा जो विभाग आहे तो मतपत्रिका ठेवण्याचा विभाग असतो आणि तो पारदर्शक असतो. बॅलेट पेपर स्क्रीन असं त्याला म्हणायचं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी बॅलेट युनिटचे एकूण 6 प्रकार पडतात. आपण वरून जाऊया. सर्वात पहिला प्रकार आहे तो रेडी लॅम्प. या ठिकाणी ग्रीन रेडी दिसले, रेडी लिहिलेलं आहे ते रेडी लॅम्प आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थंब व्हील विंडो दिसते, त्याच्या खाली ब्रेल लिपीची संख्या असते. त्यानंतर उमेदवार निळे जे दिसतात ते उमेदवार बटन आहेत आणि उमेदवार दिवा हा लाल रंगाने रेडला असतो तो. त्यानंतर मतपत्रिका सेक्शन तुमच्या समोर दिसत आहे, ज्यावर मतदार उमेदवारांची नावे आणि चिन्ह असतात. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं सेक्शन म्हणजे कनेक्टिंग केबल दिसते या ठिकाणी. तर अशा प्रकारे बॅलेट युनिटचे भाग आहेत 6. त्यानंतर बॅलेट युनिटचा मागचा भाग. बॅलेट युनिटच्या मागील बाजूस अतिरिक्त बॅलेट युनिट जोडण्यासाठी एक स्विच दिलेला असतो आणि पॉवर पॅक बसवण्याची सुविधा दिलेली असते. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये बॅलेट युनिटची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला तर चॅनलला कोणताही विचार न करता सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत की जे PRO असतील, PO1 असतील, PO2 असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये.